तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8वी गणित याच्यामध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक 6 आहे, बैजिक राशींचे अवयव. तर ते बैजिक राशींचे अवयव या प्रकरणातला सराव संच 6.3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक 1 आहे अवयव पाडा. पहिलं उदाहरण आहे y घन वजा 27. याचे या बैजिक राशीचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. आता याचे अवयव पाडत असताना सगळ्यात पहिल्यांदा हे लिहून घेऊया. y घन वजा 27 बरोबर. आता y आपण असं लिहू शकतो y घन y कंसाचा घन. तसं 27 हा कोणाचा घन आहे? 3चा, म्हणजे 3 कंसाचा घन. तर असं का 27 असं का लिहिलं? कारण 3चा घन म्हणजे 3चा 3 वेळा गुणाकार केला तर किती येणार? 27. त्यामुळे 27 हा कोणाचा घन आहे? 3चा घन आहे. तुम्ही हे करून बघा. 3 गुणिले 3 गुणिले 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग आता सूत्र लिहायचं. a घन वजा b घन बरोबर a वजा b पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक a गुणिले b, किंवा नुसतं तुम्ही ab लिहिलं तरी चालेल, अधिक b चा वर्ग. हे काय आहे? सूत्र आहे. तर हे सूत्र लिहिल्यानंतर बैजिक राशींसाठी आता किमती टाकूया. उदाहरण आपण कसं तयार केलंय? कशा स्वरूपात लिहिलं? y कंसाचा घन वजा 3 कंसाचा घन बरोबर. याचा अर्थ a ची किंमत किती झाली? y झाली, आणि b ची किंमत किती झाली? 3. मग आता a वजा b इकडे किमती टाकूया. a म्हणजे y वजा b किती आहे? 3. परत y वर्ग, y कंसाचा वर्ग असं लिहायचं, अधिक a गुणिले b. a ची किंमत y गुणिले b ची किंमत किती येणार? 3. अधिक b चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येणार? 3चा वर्ग. शेवटी b चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग. मग आता इथे आता हे लिहूया आपण. y घन 3चा घन किती होते? 27. किंवा उदाहरण परत एकदा लिहिलं आपण, कारण आता शेवटचे स्टेप आपल्याला उत्तर मिळणार. तर ह्याचे अवयव काय आले ह्या उदाहरणाचे? तर y वजा 3 पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग, y गुणिले 3 म्हणजे किती येणार? मधलं हे चिन्ह अधिक आहे, 3y, आणि शेवटी 3चा वर्ग आहे. तर 3चा वर्ग किती येणार? 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 येणार. ओके. तर ते त्याचं काय आहे? अचूक उत्तर. तर त्याचं अचूक उत्तर काय असणार आहे अवयव पाडामध्ये? y वजा 3 y वर्ग अधिक 3y अधिक 9. तर याला आपण असं कंस करूया, म्हणजे हे आपले अवयव पाडलेले आहेत आणि हे आपलं उत्तर असणार आहे. आता उदाहरण क्रमांक 2 घेऊया सोडवायला. उदाहरण क्रमांक 2 काय दिलेलं आहे? x घन वजा 64 y घन बरोबर. तर आता याच्यामध्ये x घन कसं लिहिणार? x कंसाचा घन, आणि हा 64 कोणाचा घन आहे? 4चा. 4चा 3 वेळा गुणाकार करून बघा. 4 गुणिले 4 16, 16 चोक 64, म्हणजे 4, आणि हा काय लिहिणार? y त्याचा घन. मग आता सूत्र लिहूया. a घन वजा b घन बरोबर पहिल्या कंसामध्ये a वजा b, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा अधिक a गुणिले b, परत अधिक b चा वर्ग. तर हे सूत्र लिहायचं त्याच्यामध्ये. आता हे लिहिल्यानंतर याच्यात जर आपण बघितलं a घन, तर इथे काय? x कंसाचा घन वजा दुसरं काय आहे? 4y कंसाचा घन बरोबर. मग a ची किंमत किती झाली? x, आणि b ची किंमत किती झाली? 4y. म्हणजे इथे a ची किंमत x ठेवायची आणि b ची किंमत 4y. मग a वजा b म्हणजे x, a ची किंमत, b ची किंमत वजा 4y बरोबर a वर्ग. a वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येणार? x चा वर्ग अधिक a गुणिले b म्हणजे x गुणिले 4y अधिक b चा वर्ग. b चा वर्ग म्हणजे 4y चा वर्ग. मग आता x वजा 4y पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक 4 पहिल्यांदा लिहा, आणि नंतर काय लिहा? x आणि y. x गुणिले 4y 4xy. 4 संख्या पहिल्यांदा लिहायची, नंतर x, आणि मग नंतर y. आता शेवटी बघा, इथे शेवटी काय आहे? 4चा वर्ग केला तर 4चा वर्ग येणार 16, आणि त्याचा y वर्ग म्हणजे x घन. आता मग उदाहरण आहे तसं, कारण याचे अवयव पाडायचे होते आपल्याला. 64y घन बरोबर त्याचे अवयव काय आलेत सांगा? x वजा 4y पहिल्या कंसामध्ये, आणि दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक 4xy अधिक 16y चा वर्ग. हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर आता उदाहरण क्रमांक 3 बघूया. 27m घन वजा 216 n घन. 27m घन वजा 216 n घन. तर हे सूत्र लिहिलं आपण पहिल्यांदा. आता हे लिहिल्यानंतर इथे 27m घन, 27 कोणाचा घन आहे? तर 3चा, म्हणजे 3m घन. 3चा 3 वेळा गुणाकार करून बघायचं.
तीन त्रिक 9, 9 त्रिक 27. तसंच 216 म्हणजे 6चा 3 वेळा गुणाकार करा. 6 गुणिले 6 36, 36 गुणिले 6 216. त्यामुळे वजा 6n त्याचा घन. तर हे रूपांतरित केल्यानंतर मग आता सूत्र वापरायचं. ए घन वजा बी घन बरोबर ए घन वजा बी घनाचं सूत्र काय येणार? पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, परत ए वर्ग ए वर्ग अधिक ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग. तर हे सूत्र लिहिलं. आता ए घन म्हणजे ही किंमत ठेवायची 3m त्याचा घन वजा 6n त्याचा घन. आता ए वजा बी करायचं आपल्याला. ए वजा बी करत असताना ए ची किंमत किती ठेवणार आपण? 3m आणि बी ची किंमत किती ठेवणार? 6n. ए ची किंमत 3m आणि बी ची किंमत 6n म्हणजे 3m वजा 6n कारण ए वजा बी आहे. 3m वजा 6n. दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग म्हणजे 3m त्याचा वर्ग करायचा अधिक ए गुणिले म्हणजे 3m गुणिले दुसरा किती आहे? 6n अधिक बी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 6n चा वर्ग. तर हे लिहिलं. तर पहिल्या कंसामध्ये आलं 3m वजा 6n. 3 चा वर्ग केला तर किती आला? 9m वर्ग अधिक 3 गुणिले 6 केले तर 3 गुणिले 6 किती येणार? 18. 3 आणि 6चा गुणाकार करायचा तो येणार 18 आणि पहिला यम लिहानंतर mn अधिक लिहायचे. अजून कंस पूर्ण व्हायचा आहे. 18mn अधिक 6चा वर्ग किती आला? 36n वर्ग. म्हणजे थोडक्यात आपल्याला जे दिलेलं उदाहरण होतं 27m घन वजा 216n घन. तर याचं उत्तर काय आलं? 3m वजा 6n पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये 9m वर्ग अधिक 18mn अधिक 36n वर्ग. तर हे त्याचे अवयव आहेत. आता चौथं उदाहरण बघूया आपण. आता उदाहरण क्रमांक 4 मध्ये 125चा y घन वजा 1 हे उदाहरण आपल्याला सोडवायचं. मग हे सोडवताना काय करणार आपण? 125y घन वजा 1 बरोबर 125y घन वजा 1. तर हे आहे तसं लिहून घ्या. त्याच्यानंतर इथे त्याला रूपांतरित करूया आपण. 125 हा कुणाचा घन आहे? 5 चा घन आहे. म्हणजे बघा 5 गुणिले 5 गुणिले 5. तर 5 गुणिले 5 किती येणार? 25. 25 गुणिले 5 125. म्हणजे 125 हा 5 चा घन आहे म्हणून हे 5y कंसाचा घन आणि 1 चा घन एकच येणार. त्यामुळे इथे 1 कंसाचा घन. आता इथे आपण परत सूत्र लिहूया. म्हणजे ए घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये आपण काय करणार? ए वर्ग अधिक ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग. तर हे सूत्र लिहायचं. आता हे लिहिल्यानंतर इथे आपण काय करणार? आता ह्या किमती टाकणार. हे किती आहे? 5y रूपांतरित केलं उदाहरण आपण. 5y चा घन वजा 1 चा घन म्हणजे ए ची किंमत किती आली? 5y आणि बी ची किंमत किती आली? 1. मग ए वजा बी म्हणजे ए म्हणजे किती आहे? 5y वजा बी किती आहे? 1. त्यानंतर ए वर्ग केला तर 5y त्या कंसाचा काय येणार? वर्ग अधिक ए गुणिले बी म्हणजे 5y गुणिले बी ची किंमत किती? 1 अधिक बी चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग येणार? 1 चा वर्ग. मग आता बरोबर 5y वजा 1 त्याच्यानंतर 5 चा वर्ग किती येणार? 25. 5 चा वर्ग 25 y वर्ग अधिक 5 गुणिले 1 केल्या तर 5 1 के 5 आणि y अधिक 1 चा वर्ग किती येणार? 1 येणार. म्हणजे थोडक्यात हे जे उदाहरण दिलं आपल्याला 125y घन वजा 1 याचे अवयव काय येणार? 5y वजा 1 पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये 25y वर्ग अधिक 5y अधिक किती येणार? 1. तर हे त्याचे काय झाले? अवयव झाले. ओके. 125y घन वजा 1 चे अवयव 5y वजा 1 25y वर्ग अधिक 5y अधिक 1 आहे शेवटचं अधिक 1. तर आता उदाहरण क्रमांक 5 बघूया. उदाहरण क्रमांक 5 मध्ये 8p चा घन वजा 27/p चा घन हे उदाहरण आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ते आहे तसं लिहूया. 8p चा घन वजा 27/p चा घन हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. मग आता याच्यात काय करणार आपण? 8p चा घन आहे तर 8p चा घन कसं लिहिणार? 2p
आणि त्याचा काय लिहिणार घन, कारण 2चा घन किती येतो 8, 2चा 3 वेळा गुणाकार करा, 2 गुणिले 2 4, 4 दुनी 8. तर 2चा 3 वेळा गुणाकार केल्यावर 8 मिळतं, त्यामुळे 8 हा कुणाचा घन आहे 2चा. तसंच वजा 27 हा कुणाचा आहे 3 आणि छेद पी कंसाचा घन. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा लिहायचं. 3चा जर 3 वेळा गुणाकार केला तर 27 येणार, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग आता हे केल्यानंतर सूत्र लिहूया आपण. ए घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा अधिक ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग. तर हे सूत्र लिहायचं. तर हे सूत्र लिहिल्यानंतर याच्यात किमती ठेवूया आपण. उदाहरण कसं बनवलेलं त्याला 2p चा घन म्हणजे 2p कंसाचा घन वजा बी घन म्हणजे 3/p कंसाचा घन. ओके, तर ए ची किंमत किती येणार 2p आणि बी ची किंमत किती येणार 3/p. तर ए वजा बी म्हणजे 2p वजा बी ची किंमत किती येणार 3/p. ए ची किंमत 2p आणि बी ची किंमत किती आहे 3/p. मग ए वजा बी म्हणजे 2p वजा 3/p. त्याच्यानंतर पुढे ए चा वर्ग, ए ची किंमत काय आहे 2p त्याचा वर्ग अधिक ए, ए म्हणजे 2p गुणिले बी ची किंमत किती आहे 3/p. या किमती टाकल्या. त्याच्यानंतर बी चा वर्ग, बी ची किंमत 3/p त्याचा वर्ग. मग आता इथे 2p वजा 3/p बरोबर दुसऱ्या कंसामध्ये 2चा वर्ग केला आपण, 2चा वर्ग किती येणार 4p वर्ग. आता एक पी अंशात आहे एक छेदात आहे, अंशातला एक छेदातला एक कॅन्सल होईल, अधिक हे 2 आणि पुढचे 3, 2 गुणिले 3 किती येणार 6, अधिक 6 अधिक 3चा वर्ग येणार 9 आणि पीचा वर्ग येणार पी वर्ग. तर थोडक्यात आपलं उदाहरण परत लिहूया. 8p चा घन वजा 27/p चा घन. याचे अवयव काय येणार आपले, पहिल्या कंसामध्ये येणार 2p वजा 3/p, 3/p आहे अधिक 4p चा वर्ग अधिक 6 अधिक 9 छेद हे किती आहे 9, 9 छेद. तर आता उदाहरण क्रमांक 6 बघूया. 343 ए घन वजा 512 बी घन. तर हे उदाहरण 343 ए घन उत्तरामध्ये वजा 512 बी घन. तर याला आधी रूपांतरित करूया. 343 हा कुणाचा घन आहे तर 7चा घन आहे, म्हणजे असं लिहायचं 7a कारण त्याला जोडून इथं ए आहे, ए चा घन वजा 512 हा कुणाचा आहे तर 8चा आहे, त्यामुळे 8 बी कंसाचा घन. 7चा 3 वेळा गुणाकार करून बघा, 7 7 49, 49 गुणिले 7 343. तसंच 8 गुणिले 8 64, 64ला आणि परत 8ने गुणलं 512 म्हणजे हे कंसाचा घन असं लिहिलं आपण. आता हे लिहिल्यानंतर सूत्र लिहूया. ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग. तर हे सूत्र लिहिलं आपण. तर हे सूत्र लिहिल्यानंतर ए घन म्हणजे 7a त्याचा घन वजा बी घन म्हणजे 8b चा घन. आता पहिला आहे ए वजा बी. ए वजा बी म्हणजे ए ची किंमत ठेवणार 7a आणि बी ची किंमत ठेवणार 8b. ए वजा बी म्हणजे 7a वजा 8b परत ए वर्ग, ए ची किंमत किती आहे 7a त्याचा वर्ग अधिक ए गुणिले बी म्हणजे 7a गुणिले दुसरं किती आहे 8b अधिक बी चा वर्ग म्हणजे 8b चा वर्ग. तर आता 7a वजा 8b बरोबर तर 7a 7a चा वर्ग, 7चा वर्ग किती येणार 7 गुणिले 7 49 ए वर्ग लिहायचं अधिक 7 गुणिले 8 करायचं 7 8 येणार 56. पहिला ए लिहा नंतर बी, ए बी असं लिहा. त्याच्यानंतर 8चा वर्ग, 8 गुणिले 8 किती येणार 64 बी वर्ग. तर हे त्याचे अवयव असणार. म्हणजे आपल्याला दिलेलं उदाहरण काय होतं 343 ए घन वजा 512 बी घन बरोबर त्याचा पहिला अवयव काय येणार 7a वजा 8b आणि दुसरं 49 ए वर्ग अधिक 56 ए बी अधिक 64 बी वर्ग हे त्याचं अचूक उत्तर असणार. तर आता उदाहरण क्रमांक 7 बघूया. 64 एक्स घन वजा 729
वाय घन. तर हे 7वं उदाहरण आता आपण सोडवायला घेऊया. आता हे सोडवत असताना याच्यामध्ये 64 एक्स घन वजा 729 वाय घन बरोबर. तर याचे अवयव आपल्याला पाडायचे. 64 हा कोणाचा घन आहे? 4. 4x त्याचा काय येणार? घन येणार. तर 4चा 3 वेळा जर गुणाकार केला आपण 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 16 चौक 64. त्यामुळे 4x त्याचा घन लिहायचा. तसं हा जो 729 आहे 729 कुणाचा घन आहे? 9चा. 9 गुणिले 9 करा 81. 81 ला परत 9 ने गुणलं तर किती येणार? 729. त्यामुळे 9 वाय त्याचा घन. त्याच्यानंतर इथे सूत्र लिहायचं. ए घन वजा बी घन बरोबर. तर ए वजा बी म्हणजे ए घन. आता ए घन वजा बी घन सूत्र लिहायचं. ए घन वजा बी घन काय येणार? ए वजा बी. ए घन वजा बी घन. तर पहिल्या कंसामध्ये येणार ए वजा बी. दुसऱ्या कंसामध्ये येणार ए वर्ग अधिक ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग. ओके. तर हे सूत्र लिहायचं. आता हे सूत्र लिहिल्यानंतर ए घन म्हणजे 4x त्या कंसाचा काय येणार? घन वजा 4x घन असं लिहायचं. आणि परत कारण आपण याला बदल केला उदाहरणामध्ये कुणाचे घन आहेत ते लिहिले. दुसरं 9y चा घन. याचा अर्थ ए ची किंमत किती येणार? 4x. ओके. ए ची किंमत 4x आणि बी ची किंमत किती ठेवणार? 9y. तर ती इथं पुढे ठेवूया. ए वजा बी. ए वजा बी म्हणजे 4x वजा 9y. ए वजा बी. त्यानंतर पुढे ए वर्ग. ए वर्ग म्हणजे 4x त्याचा वर्ग अधिक ए ची किंमत किती आहे? 4x गुणिले बी ची किंमत इथे ठेवली आपण बी ची 9y अधिक बी चा वर्ग. बी चा वर्ग म्हणजे हा 9y जो आहे त्याचा काय करायचं? वर्ग करायचा. मग आता 4x वजा 9y. आता इथे 4चा वर्ग केला आपण तर 4चा वर्ग किती येणार? 16x वर्ग. त्याच्यानंतर अधिक 4 न या 9 ला गुणा. हे किती आहेत? 9. 4 गुणिले 9. 9 चौक किती येणार? 36. पहिल्यांदा x लिहा नंतर y अधिक 9चा वर्ग. 9चा वर्ग किती येणार? 81 आणि y वर्ग. 9चा वर्ग 81 येणार. 81 y वर्ग. हे त्याचं उत्तर आलं. थोडक्यात उदाहरण लिहूया. पण इकडे काय दिलं होतं? 64x घन 729 वाय घन. त्याला आपण असं रूपांतरित केलं होतं. त्यामुळे याचेच अवयव आहे ते. तर ते किती येणार आहे त्याचे अवयव? 4x वजा 9y पहिल्या कंसामध्ये. दुसऱ्या कंसामध्ये 16x वर्ग अधिक 36xy अधिक 81y चा वर्ग. हे त्याचे अचूक अवयव असणार आहेत. ओके. आता पुढचं 8वं उदाहरण बघूया. या पहिल्या प्रश्नातलं शेवट. तर आता उदाहरण क्रमांक 8 बघूया. 16a चा घन वजा 128 छेद b चा घन. तर हे उदाहरण आपल्याला काय करायचं? सोडवायचं. तर त्यासाठी आहे तसं लिहूया. पहिल्यांदा 16a चा घन वजा 128 b घन बरोबर. आता 16चा घन 16 कुणाचा घन आहे? तर 16 किंवा 128 हे दोघं पण कुणाचेही घन नाही आहेत. मग कुणाचेही घन नसतील तर त्यासाठी काय करणार आपण? तर याच्यामधून 16 तर त्याच्यासाठी 2 आपण सामायिक काढूया याच्यातून. तर 2 सामायिक काढल्यानंतर इथे बाजूला कोण काढला? आपण 2 सामायिक काढले. आता 16 मधून जर 2 सामायिक काढले तर ह्या 16ला कितीने भागायचं? सामायिक काढलेल्या 2 ने भागायचं. तर इथे किती येणार? 8. 82 16. सामायिक काढायचं म्हणजे काय? 2 जर सामायिक काढला तर इथल्या 16ला काय करायचं? 2 ने भागायचं. म्हणजे 8. पुढचं काय आहे? ए घन वजा 128 ला सुद्धा 2 ने भागा. 128 ला 2 ने भागल्यावर किती येणार? 64 येणार. 2 128 भागिले 2 करा 64 येणार. छेदामध्ये बी घन आहे तसा. आता त्याच्याही पुढे जाऊन इथे काय लिहिता येईल आपल्याला? 2 आहे तसाच. 8 कुणाचा घन आहे असं लिहिता येईल आपल्याला. तर 8 कुणाचा आहे? 2चा घन आहे. म्हणजे 2a चा घन वजा 64 कुणाचा आहे? तर मागच्या उदाहरणांमध्ये आपण बघितलं 4चा घन आणि बी आहे तसं छेदात लिहायचं बी चा घन. तर ह्यातला 2 हा पहिला अवयव आपल्याला मिळालाय. फक्त आता ह्या दोघांचे अवयव शोधायचे. त्यासाठी काय करणार आपण? तर सूत्र लिहिणार ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी पहिल्या कंसामध्ये. दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. मग आता ए घन म्हणजे कोणाचा येणार तो? तर याच्यात 2a चा घन असं लिहायचं. 2a कंसाचा घन.
वजा बी घन म्हणजे 4/b. त्याचा घन म्हणजे ए ची किंमत किती येणार आपली 2a. ए ची किंमत किती येणार 2a आणि बी ची किंमत किती ठेवणार आपण 4/b. मग आता ए वजा बी म्हणजे 2a वजा बी ची किंमत किती आहे 4/b आहे. 2a वजा 4/b. परत ए वर्ग म्हणजे याची किंमत किती आहे 2a त्याचा वर्ग अधिक बी ची किंमत किती आहे 2a चा वर्ग सॉरी. त्यानंतर ए गुणिले बी आहे. ए म्हणजे परत 2a गुणिले बी ची किंमत किती आहे 4/b. ओके. शेवटी बी चा वर्ग आहे. तर बी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येणार तर 4/b त्याचा वर्ग. म्हणजे पहिला ए चा वर्ग केला ए गुणिले बी केलं आणि शेवटी बी चा वर्ग. मग आता बघा 2a वजा 4/b आहे तसं. आता इथे 2 चा वर्ग किती येणार 4a वर्ग वजा 2 गुणिले 4 केलं 2 गुणिले 4 किती येणार 8a आणि छेदामध्ये किती येणार अंशातले a 2 गुणिले 4 8a/b अधिक 4 चा वर्ग येणार 16 आणि b चा वर्ग येणार इथे जर आपण बघितलं b चा वर्ग केला आपण तर b चा वर्ग येणार आहे तसं b वर्ग. तर हे तिथे आपण बाजूला काढले सामायिक काढले आपण. आता हे सामायिक काढल्यानंतर इथे आपलं मूळचं उदाहरण काय आहे तर 2a वजा सॉरी मूळ उदाहरण दिलेलं असं आहे आपलं 16 ते परत लिहूया 16a घन वजा 128/b घन. तर त्याच्यातला पहिला अवयव इथे 2 आलेला आहे. तर सुरुवातीला आपण 2 आलेला आहे तो अवयव परत मग आत कंसामध्ये किंवा राहिलेलं हे सगळं लिहूया याच्यामध्ये. तर आधी हे आपण अजूनही अवयव पडतात 2a/4b 4 8 आणि 16 4 8 आणि 16. तर हे 4च्या पाड्यामध्ये त्यामुळे यातून आपण 4 सामायिक काढू शकतो. 4 सामायिक काढल्यानंतर काय काय राहील बघा a वर्ग वजा 4 दुनी किती येणार 8 छेद b अधिक 16 ला जर 4 ने भागलं 4 × 16 b वर्ग. त्यामुळे याच्यात किती येणार 4 हा अवयव येणार. आता मूळचं उदाहरण ज्याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. ओके. म्हणजे कुठला दिला होता आपल्याला 16 a घन वजा 128/b घन. तर वरती उत्तरामध्ये बघितलं तर 2 हा त्याचा आलेला आहे. हा एक अवयव हा 2 आणि इथं सामायिक निघालेले किती आहेत हे 4 आहेत. तर 2 आणि 4चा गुण तर इथे आपण 2 आणि हे जे 4 आहेत तर 2 आणि 4 मधून सुद्धा परीक्षण थोडंसं करतोय उदाहरणामध्ये 2 हा सामायिक अवयव काढू शकतो. 2 आणि 4 पासून मधून 2 कारण 2 आणि 4 2च्या पाड्यात आहेत. तर 2 हा अवयव सामायिक काढू शकतो. हा अवयव 4 बेंचोक 8 आणि वरचा हा अवयव 2. तर या तिघांचा गुणाकार करायचा म्हणजे 2 गुणिले 4 हे तुम्ही डायरेक्ट लिहायचं आहे. 2 गुणिले 4 8 येणार आणि 8 गुणिले 2 किती येणार 16. तर एकूण किती येणार 16. तर इथे काय लिहायचं आपण उत्तरामध्ये म्हणून 16. आता याच्यातनं 2 सामायिक काढलं होतं आपण त्यामुळे ए 16a वजा 4 ला जर 2 सामायिक काढले याच्यातनं तर किती उरणार 2/b 16 कंसामध्ये a वजा 2/b. आता पुढचा कंस मी समोर लिहिण्याऐवजी इथं लिहितो तुम्ही त्याच्या इथं समोर लिहा. तो इथं खाली लिहितो मी काय येणार तो पुढचा आहे तसा लिहून काढायचा a वर्ग वजा 2a/b अधिक 4/b वर्ग. तर हा पुढचा कंस आहे तसं लिहून काढायचा म्हणजे ह्यातनं सामायिक काढलेले 2 हे 4 दुनी 8 आणि 8 दुनी हे 16. तर टोटल काय येणार 16 येणार त्याच्यामध्ये. हे छोटंसं करेक्शन मी तुम्हाला करून दिलेलं आहे कारण पुस्तकामध्ये जसं उत्तर दिलं ते जर हवं असेल तर तुम्हाला हे सर्व करावं लागेल. तर त्यामुळे हे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता फक्त तुमच्या स्पष्टीकरणासाठी दिलेलं. तर इथे तुमचा सराव संच काय होतोय संपतोय. त्यातला पहिला प्रश्न संपतोय. दुसरा प्रश्न जो आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ओके थँक्यू.